नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सरळ रूप देणे म्हणजेच सिम्प्लिफिकेशन. मित्रांनो, यामध्ये पार्ट 1 आहे व्ही बोर्डमास मेथड. आता व्ही बोर्डमास मेथड काय आहे बघा. व्ही म्हणजे व्हिनॅक्युलम म्हणजे रेघी कंस, यानंतर बी म्हणजे ब्रॅकेट, ब्रॅकेट म्हणजे कंस, यानंतर ओ, ओ म्हणजे ऑफ, ऑफ म्हणजे उपकंस, त्यानंतर आहे डी, डी म्हणजे डिव्हिजन, डिव्हिजन म्हणजेच भागाकार, त्यानंतर आहे यम, यम म्हणजे मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार, त्यानंतर आहे ए, ए म्हणजे ॲडिशन, ॲडिशन म्हणजे बेरीज, आणि सर्वात शेवटी आहे यस, यस म्हणजे सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. उदाहरण नंबर 1, 12 अधिक 4 गुणिले 5 बरोबर किती? मित्रांनो, व्ही बोर्डमास मेथडचा वापर करून हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. सुरुवातीला मित्रांनो आपल्याला गुणाकार करावा लागेल. मग बघा 12, त्यानंतर आता 4 आणि 5 यांचा जर गुणाकार केला तर 4 पंचे 20, आणि मित्रांनो मध्ये येणार हे अधिकचं चिन्ह. आता फक्त बेरीज आहे, 12 आणि 20 यांची बेरीज होणार 32. मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आलं 32. यानंतर आहे उदाहरण नंबर 2, बघा 43 अधिक 128 भागिले 16. मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला भागाकार करावा लागेल. व्ही बोर्डमासच्या नियमानुसार सुरुवातीला आपण भागाकार करणार. मग आता मित्रांनो पहिलं पद आहे असंच लिहून घेणार 43, आणि 16 8 128 म्हणजे 8, आणि मित्रांनो हे मध्ये अधिकचं चिन्ह. आता 43 आणि 8 यांची होणार बेरीज. तर मित्रांनो 43 मध्ये जर 8 मिळवले तर उत्तर येणार 51, म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आलं 51. उदाहरण नंबर 3, वजा 17 अधिक 12 गुणिले 2 बरोबर किती? बघा मित्रांनो, व्ही बोर्डमासच्या नियमानुसार आपल्याला सुरुवातीला गुणाकार करावा लागेल. बघा अधिक 12 गुणिले 2 म्हणजे मित्रांनो 12 पॉझिटिव्ह आहे, 2 सुद्धा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे सुरुवातीला 12 आणि 2 यांचा होणार गुणाकार. मग सुरुवातीचं जे पद आहे वजा 17 ते लिहून घेणार, आणि 12 दुणे 24, आणि मित्रांनो चिन्ह येणार बेरजेचं. आता बघा वजा 17 आणि अधिक 24, मित्रांनो बघा ज्या वेळेला चिन्ह भिन्न असेल, बेरीज आणि वजाबाकी म्हणजे दोनही संख्यांचं चिन्ह भिन्न आहे. 17चं चिन्ह आहे वजा आणि 24चं चिन्ह आहे अधिक. मित्रांनो ज्या वेळेला चिन्ह भिन्न असेल त्यावेळेला काय करायचं, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. मोठी संख्या आहे 24, 24 मधून 17 गेले तर मित्रांनो खाली शिल्लक राहिले 7. बघा 24 मधून 17, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, उत्तर आलं 7, आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे 24चं चिन्ह काय आहे अधिक, म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर आलं अधिक 7. उदाहरण नंबर 4, 17 वजा 152 भागिले कंसामध्ये वजा 19 बरोबर किती? मित्रांनो सुरुवातीला आपल्याला व्ही बोर्डमासच्या नियमानुसार हा भागाकार करावा लागेल. बघा वजा 152 भागिले वजा 19. मित्रांनो गुणाकार आणि भागाकारामध्ये एक नियम आहे, ज्या वेळेला वजा चिन्ह समवेळेस येतं म्हणजे 0 2 4 6 8 या वेळेस येतं, त्यावेळेला मित्रांनो आपल्याला उत्तराला चिन्ह काय द्यायचं तर बेरजेचं चिन्ह द्यायचं. म्हणजे या ठिकाणी वजा 152 आणि वजा 19 यांचा जर आपण भागाकार केला तर मित्रांनो जे उत्तर येणार ते उत्तर आपलं येणार प्लस मध्ये. मग आता 19 8 152, मित्रांनो 19 ने जर 152 ला भाग दिला तर उत्तर किती येणार 8. बघा सुरुवातीचं हे पद लिहून घेतलं 17, त्यानंतर 19 8 152, आणि मित्रांनो उत्तराला चिन्ह काय द्यायचं प्लस द्यायचं. म्हणजे वजा चिन्ह 2 वेळेस आलं म्हणून उत्तराला चिन्ह प्लस दिलं. वजा चिन्ह जर एकदाच आलं असतं तर उत्तराला चिन्ह आपण वजा दिलं असतं. बघा आता 17 अधिक 8 यांची होणार बेरीज, म्हणजे 17 अधिक 8 झाले 25, म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे 25. उदाहरण नंबर 5, 8 अधिक 11 गुणिले वजा 4 बरोबर किती? मित्रांनो व्ही बोर्डमासच्या नियमानुसार आपण सुरुवातीला करणार गुणाकार. गुणाकार कोणता करायचा तर मित्रांनो अधिक 11 गुणिले वजा 4, म्हणजे 11 आहे पॉझिटिव्ह आणि 4 आहे निगेटिव्ह, म्हणजे मित्रांनो चिन्ह काय आहे भिन्न आहे. तर सुरुवातीचे हे 8 लिहून घ्यायचे, आणि 11 आणि 4 11 चौक 44, मित्रांनो
उत्तर किती आलं 44. पण बघा गुणाकार आणि भागाकारामध्ये एक नियम आहे, वजा चिन्ह मोजायचं मित्रांनो, फक्त वजा चिन्ह मोजायचं. वजा चिन्ह जर विषम वेळेस आलं तर उत्तराला चिन्ह वजा द्यायचं आणि वजा चिन्ह जर सम वेळेस आलं तर उत्तराला चिन्ह अधिकचं द्यायचं. वजा चिन्ह एकदाच आलंय मित्रांनो, बघा अधिक आणि अधिकचा विचार नाही करायचा, फक्त वजा चिन्ह मोजायचं. वजा चिन्ह एकदा आलं, विषम वेळेस आलं म्हणजे उत्तराला चिन्ह वजा देणार. 11 चोक 44 म्हणजे वजा 44. आणि आता मित्रांनो काय करायचंय, 8 मधून मित्रांनो आपल्याला काय करायचे, आता हे 8 आहे पॉझिटिव्ह, म्हणजे थोडक्यात 8 आहे पॉझिटिव्ह आणि 44 आहे निगेटिव्ह. म्हणजे मित्रांनो ज्या वेळेला चिन्ह भिन्न असेल त्यावेळेला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं द्यायचं. मोठी संख्या आहे 44, 44 मधून 8 गेले मित्रांनो, उत्तर आलं 36 आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं, म्हणजे मोठी संख्या आहे 44, 44 निगेटिव्ह आहे म्हणजे आपलं उत्तर आलं वजा 36. त्यानंतर उदाहरण नंबर 6 आहे वजा 13 वजा 32 भागिले कंसामध्ये वजा 8. तर मित्रांनो आपल्याला व्ही बोर्डमासच्या नियमानुसार सुरुवातीला हा भागाकार करावा लागेल. बघा वजा 32 भागिले वजा 8. आता मित्रांनो 32 निगेटिव्ह आहे आणि 8 सुद्धा निगेटिव्ह आहे, म्हणजे मित्रांनो गुणाकार आणि भागाकाराचा नियम काय आहे, तर मित्रांनो बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याचे जे नियम आपण या उदाहरणामध्ये वापरतो, तर मित्रांनो या नियमांसाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. बघा तो व्हिडिओ तुम्ही अगोदर जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला मग कळेल. बघा भागाकाराचा गुणाकार आणि भागाकारामध्ये नियम काय आहे, तर वजा चिन्ह मोजायचं. वजा चिन्ह जर मित्रांनो समवेळेस आलं तर उत्तराला चिन्ह प्लस द्यायचं आणि वजा चिन्ह जर विषम वेळेस आलं तर उत्तराला चिन्ह काय द्यायचं, मायनस द्यायचं. म्हणजे आता वजा चिन्ह कसं आलं, समवेळेस आलंय म्हणजे उत्तराला चिन्ह काय देणार आपण, प्लस. म्हणजे 8 चोक 32 मित्रांनो हे सुरुवातीचे वजा 13 लिहून घेतले. 8 चोक 32 उत्तर आलं 4, पण उत्तराला चिन्ह सम म्हणजे अधिक 4 उत्तर येणार, कारण की वजा चिन्ह समवेळेस आलं तर उत्तराला चिन्ह अधिक द्यायचं, विषम वेळेस आलं तर उत्तराला चिन्ह वजा द्यायचं. आता मित्रांनो वजा 13 आणि अधिक 4, तर आता मित्रांनो चिन्ह वेगवेगळं आहे. ज्या वेळेला भिन्न चिन्ह असेल, बेरीज आणि वजाबाकीमध्ये ज्या वेळेला भिन्न चिन्ह असेल त्यावेळेला आपण काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं देतो. म्हणजे 13 मधून 4 गेले, खाली किती शिल्लक राहिले, तर खाली शिल्लक राहिले 13तून 4 गेले 9 आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं म्हणजे 13चं चिन्ह आहे वजा. आपलं उत्तर आलं वजा 9. 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे वजा 9.